पुण्यातील मुंडवा परिसरातल्या याच जमीन व्यवहारामध्ये रोज नवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत। आता जो नवीन खुलासा झालेला आहे तो अर्थातच हा जो जमीन व्यवहार अमिडिया कंपनी सोबत झालेला आहे जो शीतल तेजवानी यांनी केलेला आहे। मात्र 1 रुपयाही न घेता या जमिनीचं खरेदी खत करण्यात आलेला आहे आणि एकूण 300 कोटींसाठी हा व्यवहार झाल्याची माहिती मिळते। मग खरेदी खतामध्ये तसं कुठेही नमूद करण्यात आलेलं नाहीये किंवा हे जे काही 300 कोटी रुपये आहे ते नेमके कसे दिले जाणार याचा देखील उल्लेख या खरेदी खतामध्ये नाहीये। कारण सर्वसामान्य नागरिक ज्यावेळी कुठलाही व्यवहार करत असतो त्यावेळी त्याच्या खरेदी खतामध्ये जी काही रक्कम खरेदी खताच्या आधी दिलेली असते त्याचा उल्लेख असतो। त्याशिवाय या पुढची रक्कम नेमकं कशी देणार त्याचा देखील उल्लेख या खरेदी खतामध्ये असतो। मात्र या जमीन व्यवहारातल्या खरेदी खतामध्ये तसा कुठलाही उल्लेख हा करण्यात आलेला नाही। त्यामुळे एकूणच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि शीतल तेजवानी आणि एकूण अमिडिया कंपनी यांचे हे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि याची देखील वेगळी चौकशी होण्याची कदाचित गरज आहे। आणि या सगळ्या जमीन व्यवहार मध्ये ज्यांचं नाव पुढे आलेलं आहे त्या शीतल तेजवानी सध्या परदेशात पलायन केल्याचं माहिती एकूण संशय हा पुणे पोलिसांना आहे। त्यामुळे पुणे पोलिसांनी आता इमिग्रेशन विभागाकडून शीतल तेजवानी यांची माहिती मागितलेली आहे। त्यामुळे एकूण या माहितीतून त्या परदेशात कधी गेलेल्या आहेत याची माहिती मिळू शकणार आहे। आणि या संपूर्ण जमीन व्यवहारामध्ये ज्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे ते सूर्यकांत येवले जे तहसीलदार आहेत आणि त्यांची देखील आता यापूर्वी झालेल्या व्यवहारांची आणि आदेशांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेला आहे। त्यामुळे एकूण हा संपूर्ण व्यवहार एकूण संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये 2 अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे ते अर्थात तहसीलदार आणि एक रवींद्र तारू अशा दोन्ही अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे। मात्र या व्यवहारामध्ये आणखीन काही कर्मचारी अधिकारी अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये त्यांच्यावर देखील जिल्हा प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।